नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्पेशल MCQ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण तिसरा घटक बघणार आहोत। आपले पहिले दोन व्हिडिओज ऑलरेडी यूट्यूबवर अवेलेबल आहेत। पहिला जो घटक आपण केलेला आहे तो आहे 1857 उठाव। दुसरा जो आपण घटक केलेला आहे तो काँग्रेसचा आहे आणि आता आपण तिसरा जो घटक करणार आहोत मित्रांनो तो आहे क्रांतिकारकांचा। हे पहिले जे दोन आहेत 1857 उठाव आणि काँग्रेस हे ऑलरेडी यूट्यूबवर अवेलेबल आहेत मित्रांनो। तिसरा क्रांतिकारकांचा असेल, 11 नोव्हेंबरला समाज सुधारकांचा असेल, 18 नोव्हेंबरला समाज सुधारकांचा असेल। समाज सुधारकांवर आपण थोडंसं जास्त भर देत आहोत, थोडंसं इन डिटेल प्रश्न तयार करण्याचे प्रयत्न करत आहोत आपण मित्रांनो। त्याचबरोबर 25 नोव्हेंबरला व्यक्तिविशेष। मित्रांनो व्यक्तिविशेषमध्ये गव्हर्नर्स येतील, व्हाईसरॉय येतील, कायदे करणारे येतील। त्यानंतर लक्षात घ्या इंग्रजांनी जे विविध आयोग वगैरे स्थापन केलेत, मग ते वर्तमानपत्राचे आयोग असतील, दुष्काळी आयोग असतील, लक्षात घ्या किंवा चौकशी आयोग असतील, त्याच्या सदस्यांबद्दल एखादा प्रश्न आपण ट्राय करतोय मित्रांनो। त्यानंतर कामगार व उद्योग। सध्या मित्रांनो कामगार आणि उद्योगावर बघा एक प्रश्न यायला लागलेला आहे, तर आपण त्याच्यावर भर देतोय। त्यानंतर वृत्तपत्र शिक्षणावर बघूयात, मराठवाडा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ। स्पेसिफिकली मी मराठवाडा मुक्ती संग्रामवर जवळचं जास्त भर देईन, कारण मराठवाडा मुक्ती संग्रामला 75 वर्ष झालेली आहेत मित्रांनो। त्यानंतर येतं ते कायदा व व्हाईसरॉय मित्रांनो। आणि शेवटचा जो असेल लक्षात घ्या आपलं 30 डिसेंबर इयर एंड आपण करतोय, इयर एंडच्या एक दिवस ते साधारण या सगळ्या घटकांवर जे एखाद्या महत्त्वाचा घटक जो मिसिंग वगैरे असेल लक्षात घ्या, तर त्यावर आपण 20 प्रश्न तयार करतोय। ऑलरेडी आपण 40 प्रश्न केलेले आहेत मित्रांनो, ह्याचे 20 प्रश्न ऑलरेडी झालेले आहेत, ह्याचे 20 प्रश्न ऑलरेडी झालेत। आपण आता क्रांतिकारकांकडे चलूयात मित्रांनो। क्रांतिकारकांकडे मित्रांनो तुम्ही जर गेले 5 प्रश्नपत्रिका जर बघितल्यात प्रीच्या, स्पेसिफिकली प्रीच्या, तर तुम्हाला एक अंदाज येईल की बाबा क्रांतिकारकांवर प्रश्न जास्त या लागलेले आहेत। आणि क्रांतिकारकांबद्दल जेव्हा मी प्रश्न म्हणतोय तर साहजिक आहे, लक्षात घ्या क्रांतिकारकांवर इनडेप्थ प्रश्नाची संख्या वाढायला लागलेली आहे। आता आपला जो घटक आहे तो क्रांतिकारक आहे मित्रांनो। साधारण 2 ते 3 मार्क्स असतील किंवा 2 ते 3 प्रश्न आहेत मित्रांनो, 2 ते 3 प्रश्न आहेत। हे 10 पैकी आहेत मित्रांनो, 10 पैकी आहेत। 30 एप्रिल 2023ला जो पेपर झाला तो साहजिक आहे 10 पैकी होता। आधी 14 प्रश्न आपल्याकडे असायचे मित्रांनो। आता क्रांतिकारकांकडे जर अभ्यास करायचा म्हटलं तर मित्रांनो क्रांतिकारकातले महत्त्वाचे घटक हे हायलाईट करून ठेवा, हे लिहून ठेवा आणि ह्याच्यावर जरा जास्त भर द्या। हां, पहिली एक गोष्ट सांगतोय की बाबा हे घटक करण्यासाठी माझी तुम्हाला रिक्वेस्ट असेल की बाबा 11वीचं जुनं जे पुस्तक आहे मित्रांनो, हिस्ट्रीचं जुनं पुस्तक, स्टेट बोर्ड आहे मित्रांनो, 11वीचं जुनं पुस्तक मित्रांनो, स्टेट बोर्ड, हे एकदा व्यवस्थित वाचून घ्या। 11वीचं स्टेट बोर्डाचं जे क्रांतिकारकांबद्दल लिहिलेलं आहे ते व्यवस्थित वाचून घ्या। त्यातले मायनर ज्या गोष्टी आहेत मित्रांनो त्या कव्हर करा मित्रांनो। उदाहरणार्थ वासुदेव बळवंत फडक्यांनी पहिला दरोडा कुठं टाकला, असे प्रश्न आहेत मित्रांनो। गावांची नावं आहेत बघा, गावांची नावं आहेत, त्याच्यावर थोडंसं भर द्या। अगदी माझं म्हणणं असं असेल की बाबा तुम्ही क्रांतिकारकांचं एक पान 11वीच्या पुस्तकातलं एक पान सकाळ दुपार संध्याकाळ जरी वाचलं तरी काय हरकत नाही, दॅट विल बी द बेस्ट। आणि थोडंसं हटके जे असेल ना त्याला पहिला राम घाला मित्रांनो, जे हटके असेल, हटके लक्षात घ्या। महत्त्वाच्या क्रांतिकारकांबद्दल प्रश्न येतोच मित्रांनो, त्याला हेच पर्यायच नाही, लक्षात घ्या। पण तुम्ही जर अलीकडच्या प्रश्नपत्रिकेचं जर व्याप्ती बघितली तर डेप्थ वाढलेली मित्रांनो, डेप्थ वाढलेली आहे। मग तो एक आपण प्रयत्न करतोय मित्रांनो। 11वीच्या पुस्तकात आणि क्रांतिकारकांमधले सगळ्यात हॉट टॉपिक माझ्या मताप्रमाणे असेल ते लक्षात घ्या, भूमिगत क्रांतिकारक। 11वीच्या पुस्तकात सुद्धा लक्षात घ्या ते आहे बघा, 11वीच्या पुस्तकात ते आहेत कंटिन्यू मित्रांनो। गेली 2 वर्ष भूमिगत क्रांतिकारकांवर प्रश्न आलेत आणि त्यातले 2 नावं तर रिपीट आहेत मित्रांनो, 2 नावं आणि गावं रिपीट आहेत मित्रांनो। बऱ्याच वेळा क्रांतिकारकांचं जर आपण वाचायला गेलो आणि मी स्पेसिफिकली 11वीबद्दल जर बोलायला गेलो तर आपण साहजिक आहेत, लक्षात घ्या महाराष्ट्रातले जे प्रमुख आहेत, महाराष्ट्रातले जे महत्त्वाचे आहेत ते क्रांतिकारक आपण पहिला बघतो। मग उमाजी नाईक असतील लक्षात घ्या, वस्ताद लहुजी साळवे असतील लक्षात घ्या, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके असतील, चाफेकर बंधू असतील, सावरकर बंधू असतील, यस मित्रांनो आहे। पण त्याचबरोबर लक्षात घ्या, त्याचबरोबर मित्रांनो भूमिगत क्रांतिकारकांवर प्रश्न वाढायला लागलेले आहेत। त्यामुळे माझं म्हणणं असं असेल की बाबा फर्स्ट गो टू भूमिगत क्रांतिकारक। पहिलं जर काय करायचं तर भूमिगत क्रांतिकारक। मग शिवराम हरी राजगुरू असतील, विष्णू गणेश पिंगळे असतील, डॉक्टर पांडुरंग सदाशिव कानखोजे असतील, सगळे असतील मित्रांनो। पण पहिलं ते करा आणि थोडंसं मित्रांनो फॅमिली बॅकग्राऊंड सुद्धा करा, कारण प्रश्नाचं स्वरूप यायला लागलेलं बघा। आधी समाज सुधारकांच्या शिक्षणावर यायचं मित्रांनो, समाज सुधारकांच्या शिक्षणावर येत होतं, आता मात्र लक्षात घ्या क्रांतिकारकांच्या शिक्षणावर सुद्धा एखादा प्रश्न या लागलेला आहे।
तर आपलं पहिलं महत्त्व कशाला असेल तर भूमिगत क्रांतिकारक. त्याच्यानंतर मित्रांनो आपण कशाला जर महत्त्व द्यायचं तर ते मित्रांनो कट आणि खटले. मित्रांनो त्यांच्यावर चाललेले कट, त्यांनी केलेले कट आणि केलेले खटले. मित्रांनो कट म्हटलं तर एक अंदाज, आपली परीक्षा 2025 मध्ये आपला एक अंदाज आहे लक्षात घ्या. 2025 मध्ये एका घटनेला त्याला 100 वर्ष होत आहेत मित्रांनो, एका घटनेला. आणि त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, काकोरी कट. हे बहुतेक सगळ्यांना माहिती आहे बघा, काकोरी कट मित्रांनो. काकोरी कट सचिंद्रनाथ सानी आला आहेत आणि द ग्रेट मित्रांनो, द ग्रेट चंद्रशेखर आझाद. माझं एक म्हणणं असं असेल लक्षात घ्या की बाबा या कट आणि खटल्यांमधले जे सहकारी आहेत लक्षात घ्या, सहकारी प्रमुख लोक तर आहेतच, प्रमुख लोक तर बापच आहेत लक्षात घ्या. सहकारी त्यांच्यावर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. आणि बहुतेक तुम्ही प्रश्नपत्रिका बघितलेली असेल, तुम्ही बघितलं असाल की बाबा आधी आपल्याकडे ऑप्शन्स कसे असायचे, नंबर 1, 2, 3 आणि 4 जर ऑप्शन्स असतील तर साधारण एक नावं असायचे. काकोरी कटात कुणाचा सहभाग होता, काकोरी कटात कुणाचा सहभाग नव्हता, असा प्रश्न होते. पण सध्याचा जर ट्रेंड बघायला गेला तर 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4 मित्रांनो प्रत्येक ऑप्शनला अशी 4-4 नावं या लागलेली आहेत. प्रत्येक ऑप्शनला अशी 4-4 नावं या लागलेली आहेत. म्हणजे आपल्याला 16 नावं वाचायची आहेत लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला वेळेचं बंधन सुद्धा पाळायला लागणार आहे, वेळ सुद्धा बघायला लागणार आहे का हो, तर उत्तर आहे यस. त्यामुळं तिथं थोडंसं व्याप्ती वाढवा, तिथं थोडंसं डेप्थ बघा, सहकारी बघणं गरजेचं ठरेल. दुसरा घटक असेल कट आणि खटले. मी भूमिगत क्रांतिकारक म्हटलं शिक्षण. मित्रांनो माझा एक अंदाज आहे यावेळेस परदेशातील क्रांतिकारकांवर लक्षात घ्या, परदेशातील क्रांतिकारकांवर एखादा प्रश्न अपेक्षित धरून चला. परदेशातील आता महाराष्ट्रातील लक्षात घ्या भूमिगत जर बघायला गेला तर मित्रांनो विदर्भात आहे, पुण्यात आहे, कोल्हापुरात आहे लक्षात घ्या. झालेले आहेत प्रश्न, आय थिंक 2 कंटिन्यू प्रश्न झालेले आहेत. माझा एक अंदाज आहे लक्षात घ्या परदेशातील कट खटला, मग ते असेल कॅनडा असेल. त्यानंतर लक्षात घ्या US, गदर मित्रांनो, गदर. आणि त्याच्यानंतर मित्रांनो इंग्लंडमध्ये तर होतेच, पण मित्रांनो इंग्लंड बरोबर बऱ्याचशा वेळा आपण एक गोष्ट मिस करतो, ती म्हणजे फ्रेंच मित्रांनो, ती म्हणजे फ्रान्समध्ये सुद्धा लक्षात घ्या. त्यामुळं परदेशातल्या सुद्धा लक्षात घ्या, परदेशातल्या सुद्धा क्रांतिकारक घटकांवर प्रश्न अपेक्षित धरा. एक एक्झाम्पल देऊ इच्छितो, इंडिया हाऊस. इंग्लंड म्हटलं की तुम्ही आणि मी लक्षात घ्या एकाच गोष्टीकडे जातो, त्या गोष्टीचं नाव काय, इंडिया हाऊस लक्षात घ्या. मग इंडिया हाऊसमध्ये कोण कोण होते, कोण सदस्य होते. संस्थापक सगळ्यांना माहित आहेत, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा लक्षात घ्या. पण सदस्य कोण होते, मग मराठी सदस्य कोण होते, असा सुद्धा प्रश्न होऊ शकतो, त्यामुळे ते थोडंसं रीड करून घ्या मित्रांनो. आणि ॲज युजल लक्षात घ्या आपले जे रेग्युलर भारतातल्या ज्या झालेल्या घटना आहेत लक्षात घ्या, रेग्युलर मग चितगाव आर्मरी रेड असेल लक्षात घ्या, त्यानंतर कलकत्ता लाहोरचा कट असेल लक्षात घ्या, अलीपूरचा कट असेल, हे सगळे बघायला लागेल. आणि क्रांतिकारकांबद्दल थोडंसं वेगळं बोलणं सांगू शकतोय ते म्हणजे वृत्तपत्रे. आणि वृत्तपत्र म्हटलं की परत इथं डिव्हिजन होतं लक्षात घ्या. नंबर 1 महाराष्ट्रातली वृत्तपत्रे, नंबर 2 लक्षात घ्या भारतातील वृत्तपत्रे. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन परत मित्रांनो इथली वर्तमानपत्रे. कुठली हो, इंग्लंड, कॅनडा, अमेरिका. इंग्लंड, कॅनडा, अमेरिका आणि पॅरिस मित्रांनो जमतंय. महाराष्ट्रातील क्रांतिकारक वर्तमानपत्र बघायला लागतील. आणि मित्रांनो एखादं साहित्य सुद्धा मित्रांनो, साहित्य भगतसिंगांनी एक कुठलं पुस्तक लिहिलं, भगतसिंगांनी कुठल्या वर्तमानपत्राचं लिखाण केलं, यावर सुद्धा एखादा प्रश्न अपेक्षित धरून चलूयात. तर सुरुवात करूया मित्रांनो पहिल्या प्रश्नापासून. आपण क्रांतिकारकांवर 20 प्रश्न बघतोय मित्रांनो, 20 प्रश्न बघतोय. त्यातला पहिला प्रश्न आहे कर्जनवर मित्रांनो. खालीलपैकी कोणी लॉर्ड कर्झनच्या अजमेर येथे खून करण्याचं नियोजन केलं होतं. पहिलं कार्यकर्ता आहे ज्याला मारायचं आहे आपल्याला, तो कर्झन आहे. ठिकाण कुठे हो, मारायचं आहे अजमेर मित्रांनो. अजमेर म्हणजे लक्षात घ्या राजस्थान. आणि लक्षात घ्या हे नियोजन होतं, कट केलेलं नव्हता. जाऊन लक्षात घ्या प्लॅनिंग बिनिंग केलं होतं. कर्झन पटकिनी पळून गेलाय, आधी आलाय, नंतर गेलाय, असं काही नाही. नियोजन होतं, नियोजन लक्षात घ्या, फक्त प्लॅन झालेला होता मित्रांनो. कर्झनला बॉम्ब मारायचा प्रयत्न का बरं, तर मित्रांनो कर्झनच्या कार्यकाळीतच लक्षात घ्या क्रांतिकारकांच्या चळवळी सगळ्यात जास्त बंगालमध्ये वाढलेल्या आहेत मित्रांनो, कर्झनच्या कार्यकाळातच, बरोबर आहे. आणि कर्झन नंतर लक्षात घ्या ते खूपच वाढले, कारण बंगालची फाळणी झाली होती. मित्रांनो भारतातला पहिला बॉम्बस्फोट सुद्धा लक्षात घ्या कर्झन नंतरच झालेला आहे मित्रांनो. कर्झन नंतर झालेला आहे, कारण बऱ्याचशा बंगाली तरुणांना वाटायला लागलं की बाबा आता लातों के भूत बातों से नहीं मानते. मग त्यावेळेला लक्षात घ्या अँड्र्यू फ्रेझरवर बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न झाला होता आणि तो अयशस्वी झाला. यशस्वी जो जर झाला असेल तर तो झाला होता लक्षात घ्या
जो मुझफ्फरपूरचा जज आहे त्याच्यावर झालेला होता तो वाचला. 2 महिला मारल्या गेलेल्या आहेत. पण महाराष्ट्रातनं कर्जनची विकेट काढायचं ठरलेलं होतं मित्रांनो, महाराष्ट्रातनं. आणि ते जर कोणी केलं असेल तर ते होते मित्रांनो, डायरेक्टली उत्तर सांगतोय, पहिल्यांदा मुद्दामून उत्तर सांगतोय, हे राईट आन्सर आहे मित्रांनो, दामू अण्णा जोशी आणि वजे. दामू अण्णा जोशी आणि वजे. आपल्याकडे वजे फेमस आहेत, थोडेसे वेगळ्या अँगलनी फेमस आहेत, इथं ते वेगळे आहेत, लक्षात घ्या. आता मित्रांनो, मूर्खी भाविकरांबद्दल जर बोलायचं झालं तर ऑलरेडी मागच्या प्रश्नपत्रिकेत ते आलेले आहेत लक्षात आहेत. अप्पा कुलकर्णी, मूर्खीकर हे सगळेच्या सगळे हे जे तुम्हाला नावं दिलेली आहेत मित्रांनो, हे भूमिगत क्रांतिकारक होते. आणि बऱ्यापैकी ह्यांच्यावर लक्षात घ्या, जर कुणाचा प्रभाव होता, जर यांच्यावर कुणाचा प्रभाव होता तर तो होता टिळकांचा. त्यानंतर काकासाहेब खाडिलकर आणि अनंत लक्ष्मण कानारे. आता काकासाहेब खाडिलकर भूमिगत नव्हते का? यस. आता काकासाहेब खाडिलकरांनी त्या काळात रायफल तयार करण्याचा कारखाना नेपाळमध्ये काढण्याचा प्रयत्न केला होता. अटकसुद्धा झाली होती. टिळकांमुळे आणि नेपाळच्या राजामुळे सुटकासुद्धा झालेली आहे. अनंत कानारेंबद्दल आय थिंक सगळ्यांनाच माहित असेल. अनंत लक्ष्मण कानारे, नाशिक मित्रांनो. जॅक्सन मला मारणारा व्यक्तिमत्व मित्रांनो, अनंत लक्ष्मण कानारे. आणि एक रिक्वेस्ट असेल, प्रयत्न करून बघा, अनंत लक्ष्मण कानारेंबरोबर जे इतर 2 सदस्य आहेत, ज्यांना फाशी झालेली आहे, त्यांची नावं कृपया डिस्क्रिप्शनमध्ये टाका मित्रांनो, खाली टाका मित्रांनो. त्यानंतर दामू अण्णा जोशी आणि अप्पा कुलकर्णी हे कोल्हापुरातले मित्रांनो, हे कोल्हापुरातले लक्षात घ्या शिवाजी क्लबचे सदस्य आहेत, लक्षात घ्या. दामू अण्णा जोशी आणि हनुमंतराव कुलकर्णी यांनी लक्षात घ्या त्या काळात कोल्हापुरामध्ये एका लष्करी अधिकाऱ्यावर फायरिंग सुद्धा केलेलं होतं. आणि त्यावेळेस लक्षात घ्या त्यांना अटक सुद्धा झालेली आहे. मित्रांनो, हे नियोजन आहे, लक्षात घ्या. नियोजन आहे, कर्जनचं आहे, लक्षात घ्या, कर्जनचं आहे. आता दुसऱ्या प्रश्नाकडे पळूयात मित्रांनो आपण. 1899 साली खालीलपैकी कोणत्या संघटनेची स्थापना झाली? मित्रांनो, साल म्हटलं की बऱ्याचशा जणांच्या लक्षात घ्या छातीत कळबिळ यायला लागते बघा मित्रांनो, की बाबा ओ सर सणावळ्या कसं म्हणून. एक गोष्ट डोक्यात ठेवा, शक्यतो मी कायम म्हणत असतो, समाजसुधारक असतील, क्रांतिकारक असतील किंवा भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना असतील तर 100 वर्ष, 125 वर्ष, 150 वर्ष, 175 वर्ष आणि 200 वर्ष ज्या कुठल्या घटनेना होतात ना, तर त्या घटनेला थोडंसं लक्षात घ्या कॉन्सन्ट्रेट करायचं. सध्या मी रेकॉर्डिंग करतोय 2024 साली. मग 2024 सालचं जेव्हा बोलतोय तर साहजिक आहे 1899 जर घेतलं तर त्या घटनेला बघा मित्रांनो 125 वर्ष होतात. या घटनेला 125 वर्ष होत आहेत म्हणून हा प्रश्न आहे. आणि माझं एक म्हणणं असं असेल, लक्षात घ्या, की बाबा बऱ्याचशा जणांना या संघटनेचं नाव माहिती नाही. आता बहुतेक सगळ्यांना मित्रमेळा माहित आहे. मित्रमेळा स्वतंत्रवीर सावरकरांनी नाशिकमध्ये स्थापन केलेला आहे, लक्षात घ्या. साल किती हो? 1900 लक्षात घ्या. त्यानंतर लक्षात घ्या राष्ट्रभक्त समूह. मित्रांनो, याचं उत्तर जे आहे राष्ट्रभक्त समूह आहे. स्वतंत्रवीर सावरकर, मस्के, दातार, वर्तक या सगळ्यांनी मिळून लक्षात घ्या एक भूमिगत क्रांतिकारी संघटना स्थापन केलेली होती 1899 साली नाशकामध्ये. त्याचं नाव होतं राष्ट्रभक्त समूह. मित्रांनो, राष्ट्रप्रेम मुद्दामून नावं मॅच व्हावं म्हणून दिलेलं आहे. मित्र समूह सुद्धा मुद्दामून दिलेला आहे. अशा कुठल्या संघटना नाहीत. राष्ट्रभक्त समूह ही भूमिगत होती म्हणजे साहजिक लक्षात घ्या गुप्तपणे काम करत होती. मग पोलिसांचा संशय येऊ नये म्हणून स्वतंत्रवीर सावरकरांनी 1900 साली मित्रमेळा स्थापन केला जो ओपनली असायचा. मग गणेशोत्सव असायचे किंवा मेळे असायचे किंवा कीर्तन असायचं किंवा लक्षात घ्या एखादी स्पर्धा असायच्या. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून 1900. आणि पुढे तुम्हाला माहित असेल राष्ट्रभक्त समूह, मित्रमेळा आणि मित्रमेळाच्या पुढेच लक्षात घ्या मित्रमेळामधले जे स्ट्रॉंग सदस्य आहेत, जे लक्षात घ्या गुप्तता पाळू शकतात आणि जे काहीतरी देशाप्रती काहीतरी करण्याची इच्छा आहे, त्यांना मित्रांनो जर कधी कशात प्रवेश देण्यात आला असेल तर तो प्रवेश देण्यात आला अभिनव भारत मित्रांनो. अभिनव भारत हे नाव स्वतंत्रवीर सावरकरांनी लक्षात घ्या जोसेफ मॅझनीच्या यंग इटलीवरनं घेतलेलं आहे का हो? तर त्याचं उत्तर आहे यस. मित्रांनो, त्या काळात तुमच्यासारख्या तरुणांवर जर कुणाचा चांगला प्रभाव होता तर तो होता लक्षात घ्या जोसेफ मॅझनीचा. एक इटालियन व्यक्तिमत्व आहे लक्षात घ्या, ज्याने इटलीला परत चांगले दिवस आणलेले होते लक्षात घ्या. असंच
जोसेफ मॅझनीचा प्रभावाखाली यंग इटलीच्या नावाखाली लक्षात घ्या अजून एका व्यक्तीने संघटना स्थापन केली, ती आहे लक्षात घ्या नवजवान सभा. ती आहे लक्षात घ्या नवजवान सभा. आणि ती जर कोणी स्थापन केलेली होती तर ती स्थापन केलेली होती पंजाब नवजवान सभा, भगत सिंग हे मित्रांनो, भगत सिंग. त्यांच्यावरही लक्षात घ्या जोसेफ मॅझनीचा प्रभाव होता. लाला लजपतरायांवर जोसेफ मॅझनीचा प्रभाव होता. कळतं का बघा. आता आपल्याला जोसेफ मॅझनीचे प्रभाववाले 3 भेटले बघा. कोण? स्वतंत्रवीर सावरकर, भगतसिंग, लाला लजपत राय. त्यावर सुद्धा एखादा प्रश्न निघू शकतो. आणि मित्रांनो संघटना आल्या बघा, संघटना सुद्धा आल्या. यंग इटलीवर आधारित 2 संघटना आपल्याला भेटलेल्या आहेत. 2 संघटना आपल्याला भेटलेल्या आहेत मित्रांनो. जमते सगळ्यांना. हे होतं लक्षात घ्या 1899 सालची संघटना मित्रांनो. 1899 सालची संघटना मित्रांनो. आता आलं बघा परत एकदा तेच मी मग जसं सुरुवातीलाच म्हणालेलं आहे, गुप्त संघटना, भूमिगत संघटना. मित्रांनो हा प्रश्न प्युअर लक्षात घ्या 11वीच्या पुस्तकातनं आहे. आणि माझी परत एकदा रिक्वेस्ट असेल, लक्षात घ्या तुमचं जर 11वीचं पुस्तक बघून झालं नसेल तर बघा, असं माझं म्हणणं असेल. मी ऑलरेडी लक्षात घ्या समाज सुधारकांच्या दरम्यान सुद्धा एक गोष्ट सांगेनच पुढच्या लेक्चरला, जे समाज सुधारक ते सुद्धा सांगेन किंवा आता सांगतोय. क्रांतिकारक महाराष्ट्रातले समाज सुधारक आणि महाराष्ट्रातले काँग्रेसचे महत्त्वाचे नेते हे सगळे तुम्हाला 11वीत भेटणार आहेत, 11वीच्या पुस्तकात भेटणार आहेत. मित्रांनो मायनरातलं मायनर उचला. मी काय म्हणतोय लक्षात घ्या, तुम्हाला 11वीच्या पुस्तकाबाबत जर बोलायचं झालं मित्रांनो 11वीच्या पुस्तकात तर 90 पानांचा अभ्यास आहे. 90 पानांचा अभ्यास आहे लक्षात घ्या. मित्रांनो तुम्ही आजपासून जर स्टार्ट केली तर आजपासून तर लक्षात घ्या रोज जरी 11वीचे 3 पानं वाचलीत, रोज जरी 11वीचे 3 वाचलं ना, एका महिन्यात संपून जाईल मित्रांनो. तुमचं नोव्हेंबर एंडपर्यंत 11वी पुस्तक होऊन जाईल. त्याच्या मागच्या रिकाम्या जागा भरा, त्यानंतर एका वाक्यात उत्तर लिहा, त्यानंतर विजोड ओळखा. हे सगळे एकदा करून घ्या मित्रांनो, एकदा करून घ्या. अँड टेक युअर टाइम, थोडंसं रिलॅक्स ते 3 वाचा मित्रांनो. म्हणजे एक असं जरी ठरवलं तुम्ही नियोजनात की बाबा 11वीचे 3 पानं वाचल्याशिवाय झोपणार नाही, होऊ शकतं लक्षात घ्या. जमतंय? तर ती कंडिशन आहे. शिवाजी क्लब मित्रांनो जर कुठला असेल तर ही गुप्त संघटना आहे लक्षात घ्या कोल्हापूरची. पुण्यामध्ये चाफेकर क्लब होतं लक्षात घ्या. त्यानंतर विदर्भामध्ये टिळकवादी हे होते लक्षात घ्या. असे बरीचशी नावं आहेत का आहेत मित्रांनो. आता इथलं जर नावं बोलायचं झालं मित्रांनो, शिवाजी क्लब कोल्हापूरचं आहे. इथं पहिलं नाव बघा मित्रांनो विनायक दामोदर सावरकरांचं आहे. मित्रांनो मी मुद्दामून बघा स्वतंत्रवीर सावरकर नाही टाकलं, विनायक दामोदर सावरकर असं नाही टाकलं, मी विनायक सावरकर टाकलं. का? कन्फ्यूज होतो माणूस. आणि दुसरी गोष्ट आहे मित्रांनो 3 नावं वाचायचे, 4 3 12, 12 नावं वाचायचे. टाइमकडे सो बघा मित्रांनो. मग असलेलंच लक्षात घ्या शिवाजी क्लबचे सदस्य स्वतंत्रवीर सावरकर असतील का नाही, तर ऑटोमॅटिकली पहिलं बघितल्याच तुम्ही काय करू शकता, कट करू शकता. हे उत्तर 2 आहे. पण तिसरं बघा मित्रांनो परत विनायक दामोदर सावरकर आले, त्यामुळे हे कट होतं लक्षात घ्या. आणि तिसरं जर बोलायचं झालं मित्रांनो, चौथं जर बोलायचं झालं तर नावं जरा कॉमन वाटतात बघा, नावं कॉमन वाटतात बघा. पण बापू मस्कर हे लक्षात घ्या स्वतंत्रवीर सावरकरांबरोबर होते. हे लक्षात घ्या अभिनव भारतमध्ये होते, मित्रमेळामध्ये होते, राष्ट्रभक्त समूहामध्ये होते. मित्रांनो ह्याचं जे उत्तर आहे ते लक्षात घ्या दामोदर हरी जोशी, हनुमंत देशपांडे, गणेश मोडक आणि रामचंद्र गद्रे. आता मला सांगा यातली कुठली नावं तुम्ही बघितलेली आहेत? मी म्हटलं ना डेप्थ वाढत आहे, डेप्थ वाढत आहे. तुझं एक एक्झाम्पल देतोय मित्रांनो. मागचा आय थिंक 2023चा पेपर चेक करा. 1890 मध्ये बीडमध्ये उठावाचा प्रयत्न झालेला आहे असं 11वीच्या पुस्तकात एक लाईन आहे बघा क्रांतिकारकांमध्ये. 1890 मध्ये जोशी नावाचे कोणीतरी व्यक्ती आहेत, त्यांनी लक्षात बापू हरी जोशी यांनी बीडमध्ये 1890 साली उठावाचा प्रयत्न केला म्हणून एक सिंगल लाईन आहे. तो प्रश्न मागच्या एक्झामला तुम्हाला दिसतोय. डेप्थ वाढली म्हणून हा प्रश्न आहे. ह्याच्याकडे थोडंसं व्यवस्थित बघा आणि ह्याच्यावर आधारित सदस्यांची नावं थोडीशी व्यवस्थित करून घ्या मित्रांनो. नेक्स्ट येतं विजोड ओळखा. मित्रांनो विजोड ओळखा आणि कालानुक्रम थोडंसं जड जातात लक्षात घ्या, थोडंसं जड जातात. कालानुक्रम तर बऱ्यापैकी जड जातं मित्रांनो. पहिलं नाव चाफेकर क्लब. आत्ता आपण मगाशी चर्चा केलेली होती चाफेकर क्लब पुणे मित्रांनो. चाफेकर क्लबने लक्षात घ्या पॅम्पलेट सुद्धा छापलेले होते. काही ठिकाणी लक्षात घ्या उठाव करा, लोकांना सामील व्हा असं सांगितलेलं होतं. पुण्यातलं बरोबर आहे. आत्ताच आपण जे डिस्कस केलं ते शिवाजी क्लब आहे कोल्हापूर मित्रांनो, शिवाजी क्लब कोल्हापूर आहे. आर्य बांधव समाज वर्धा मित्रांनो हे बरोबर आहे. मित्रांनो हा प्रश्न आणि हा प्रश्न दोन्ही हे तिन्ही प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत लक्षात घ्या, आयोगाने विचारलेले आहेत. मित्रांनो राष्ट्रभक्त समूह आपण आत्ताच बघितलं मित्रांनो, ते सुद्धा बरोबर आहे, स्वतंत्रवीर सावरकरांचं आहे. बट दॅट इज नॉट इन मुंबई, पण ते लक्षात घ्या नाशिकमध्ये आहे लक्षात घ्या, नाशकातलं आहे. पण ठिकाण असे सुद्धा होऊ शकतात का?
तर त्याचं उत्तर आहे यस. लक्षात घ्या. माझी एक रिक्वेस्ट असेल, लक्षात घ्या, विदर्भातल्या ठिकाणांवर 11वीचं पुस्तक, विदर्भातल्या ठिकाणांवर परत एकदा प्रश्न अपेक्षित धरून चला मित्रांनो. विदर्भ नाहीतर लक्षात घ्या फॉरेन मित्रांनो, विदर्भ नाहीतर परदेश लक्षात घ्या. ओके. प्रश्न क्रमांक 5, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मध्ये रूपांतर करण्यात कोणी नेतृत्व केलं? मित्रांनो, पहिल्या संघटना होती हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन, स्थापना 1924 आणि त्याचं पुढे लक्षात घ्या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन मध्ये रूपांतर झालं 1928 साली. 1928 साली. आता हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना मी काय सांगितली आहे चेक करा, अंदाजालाच असेल 100 वर्ष मित्रांनो. सचिंद्रनाथ सान्याल यांच्या नेतृत्वाखाली लक्षात घ्या ही संघटना स्थापन झालेली होती, क्रांतिकार्यासाठी होती मित्रांनो. त्या संघटनेची व्याप्ती किती मोठी असेल बघा, ह्याच्या 500 लक्षात घ्या शाखा होत्या, 500 मित्रांनो. प्युअर गुप्त संघटना आहे मित्रांनो, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप नाही, टेलिग्राम ग्रुप नाही लक्षात घ्या, किंवा काय म्हणतात लक्षात घ्या युट्यूबच्या खाली काहीतरी वेगळं कमेंट करून हे करणं ते बी नाही आहे लक्षात घ्या. पण 500 म्हणजे इज नॉट अ जोक. मग त्यांनी लक्षात घ्या एक धाडसी कृत्य केलं स्थापन झाल्या ते धाडसी कृत्याबद्दल मी मगाशी सुद्धा बोललेलो आहे, ते म्हणजे काकोरी कट. काकोरी कटात बऱ्याचशा जणांना अटक झाली, बऱ्याचशा जणांना फाशी झाली, बऱ्याचशा जणांना जन्मठेप झाली आणि याचे जे संस्थापक आहेत लक्षात घ्या त्यांना भयानक त्रास देणारी काळा पाण्याची शिक्षा झाली मित्रांनो. ते झाल्यानंतर ही जी संघटना ही थोडीशी अस्तव्यस्त झाली मित्रांनो, अस्तव्यस्त झाली कारण नेतृत्वच लक्षात घ्या काय झालं होतं, अटकेत होतं, फासावर गेलेलं होतं, जन्मठेपेत होतं. यातनं जर सही सलामत जरी कोणी निसटले असतील, यातनं जर सही सलामत जर कोणी निसटले असतील तर ते लक्षात घ्या भारताचे खरे डॉन, भारताचे खरे डॉन लक्षात घ्या. आपल्याकडे डॉन आहेत बघा, बरेचसे डॉन आहेत, बरोबर आहे. मी डॉन मुद्दा म्हणून म्हणतोय कारण हा डायलॉग त्यांना लागू होतो चंद्रशेखर आझादांना. डॉन को पकडना मुश्किल नाही नामुमकिन आहे. काकोरी कटातनं शिस्तीत निसटलेले चंद्रशेखर आझाद नंतरनं लक्षात घ्या इंग्रजांच्या तावडीत कधी सापडले नाहीत. त्यांनी शेवटी आत्माहुती दिली देशास प्रति लक्षात घ्या, पण ते सापडलेले नाहीत. पुढं मित्रांनो भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि जयगोपाल यांनी म्हणून लक्षात घ्या लाहोरमध्ये सॉन्डर्सला मारलं मित्रांनो, सॉन्डर्सला. आणि परत एकदा लक्षात घ्या या संस्थेला चांगले दिवस आले. मग या हत्येनंतरनं चंद्रशेखर आझादांनी जुन्या सगळ्या सदस्यांना, जे कुठले सदस्य आहेत लक्षात घ्या, त्यांना एकत्र बोलवलं 1928 साली. आणि ही सगळी मंडळी जर कुठं भेटली असतील तर ती दिल्लीमध्ये भेटली, फिरोजशाह कोटला मैदानात भेटली आणि तिथं लक्षात घ्या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना झाली. सोशलिस्ट हा शब्द भगतसिंगांनी टाकलेला आहे. आणि मित्रांनो संस्था जर कोणी स्थापन केलेली असेल तर ते चंद्रशेखर आझाद. सोशलिस्ट हा शब्द भगतसिंगांचा आहे, संस्था मात्र चंद्रशेखर आझादांचा आहे. सुखदेव थापर तुम्हाला माहित असेल की बाबा हे सदस्य होते. सुखदेव थापरांना त्यांच्या गँगमध्ये खेडूत म्हटलं जायचं किंवा लक्षात घ्या ग्रामीण व्यक्ती सुद्धा म्हटलं जायचं. त्यांचं राहणीमान तसं होतं लक्षात घ्या, रुलर मॅन म्हटलं जायचं लक्षात घ्या, रुलर मॅन. आणि सूर्यसेनांबद्दल सगळ्यांनाच माहित असेल लक्षात घ्या. सूर्यसेनांबद्दल जर बोलायचं झालं तर दॅट इज चितगाव आर्मरी रेड. तर ह्याचं उत्तर येतं लक्षात घ्या चंद्रशेखर आझाद. आणि चंद्रशेखर आझादांचं आडनाव तिवारी आहे. आता तिवारी का सांगतोय, आयोग मध्ये लक्षात घ्या टोपण नाव न देता डायरेक्ट नाव द्यायला लागलंय. त्यामुळं तो एक प्रयत्न आहे मित्रांनो. खालीलपैकी कोण इंग्लंडमध्ये इंडियन मजलिसचे सचिव होते? मित्रांनो इंग्लंडमध्ये आणि इंडियन मजलिस मित्रांनो, आता संघटना म्हटली की बा थोडंसं वेगळं वाटतं आणि त्यात मजलिस म्हटलं की बघा थोडंसं मुस्लिम नाव वगैरे वाटतंय, बरोबर आहे. आता इंग्लंडबद्दल जर बोलायचं झालं तर बहुतेक करून चारी नावे इंग्लंडशी संबंधित आहेत का हो? तर त्याचं उत्तर आहे यस, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. उत्तर नाहीये, उत्तर आहे त्याचं लक्षात घ्या अरविंद घोष. उत्तर आहे अरविंद घोष, पण थोडंसं यांच्याबद्दल पहिला बोलतोय. आपल्या सगळ्यांचं वाटतं की बा पंडित श्यामजी कृष्ण वर्मा असतील. ऍक्च्युली पंडित श्यामजी कृष्ण वर्मांचं आडनाव जे आहे ते भन्साळी आहे लक्षात घ्या. ते पहिले गैरब्राह्मण आहेत ज्यांना पंडित ही पदवी मिळालेली आहे. भारतामध्ये ते 3 ठिकाणी दिवाण म्हणून काम करत होते राजाचे. आणि मग पुढे लंडनला जेव्हा गेले तर लंडनमध्ये त्यांनी लक्षात घ्या इंडिया हाऊसची स्थापना केली. आणि तिथं लक्षात घ्या बऱ्याचशा क्रांतिकारक विचाराच्या मुलांना ती फेलोशिप देत होते. आपण बऱ्याच वेळा त्याला स्कॉलरशिप म्हणतो, पण ते फेलोशिप देत होते. फेलोशिप लक्षात घ्या. तिथंच त्यांनी काँग्रेसच्या विरोधात सुद्धा कार्य केलेलं आहे का? यस. आणि त्यांच्या मागं जेव्हा पोलीस लागले, ब्रिटिश पोलीस, तर ते पॅरिसला गेले मित्रांनो, पुढे पॅरिसला गेले. आणि मित्रांनो त्यांचा मृत्यू, शब्द नीट आहे का,
पंडित श्यामजी कृष्ण वर्मांचा मृत्यू हा जिनिवामध्ये, जिनिवामध्ये आहे. कारण एक आपलं मानसिकता असते, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा बहुतेक आपण लहानपणापासून बघतोय लंडन आहे, इंडिया हाऊस आहे, मग मृत्यू कुठं आयदर इंडिया किंवा इंग्लंड वाटतं, नाहीये स्वित्झर्लंड, जिनिवामध्ये झालेला आहे. दुसरे आहेत द ग्रेट मादम भिकाजी कामा. द ग्रेट मादम भिकाजी कामा बहुतेक सगळ्यांना माहित आहे 1908 त्या पहिल्या भारतीय व्यक्ती आहेत, त्या पहिल्या भारतीय महिला आहेत ज्यांनी भारताचा झेंडा स्टुटगार्ड जर्मनीमध्ये फटकवला. स्टुटगार्ड जर्मनीमध्ये फटकवला. लक्षात घ्या तेव्हा केव्हा जेव्हा लक्षात घ्या जागतिक वर्ल्ड लेवलची सोशलिस्ट कॉन्फरन्स होती. मित्रांनो तो जो झेंडा आहे, हा जो झेंडा आहे तो जर डिझाईन कुणी केला होता, तर तो डिझाईन केला होता हेमचंद्र कानूनगो यांनी. मित्रांनो तो जो डिझाईन केला होता तो जर कुणी केला होता हेमचंद्र कानूनगोने. लक्षात घ्या इंदुलाल याज्ञिकांनी तो झेंडा युरोपातनं भारतात आणला. मित्रांनो सध्या तो झेंडा जर कुठं असेल तर तो आहे लक्षात घ्या पुण्यामध्ये टिळकांच्या घरात. तुम्ही आणि मी ज्याला केसरीवाडा म्हणतो. या झेंड्याबद्दल डिटेल दिलं, येस, पण एक डिटेल राहिलंय आयोगाचं जे तुम्हाला करायचंय. मित्रांनो हे आन्सर तर कळालंय तुम्हाला. अरविंद घोष त्यांच्याबद्दल 1-2 मिनिटात बोलतोय, पण माझं म्हणणं आहे आता एक पॉज करा. यूट्यूब पॉज केलात, करा पॉज, आणि पॉज करून गुगलला जा. गुगलला फक्त मादम भिकाजी कामा टाका, इमेज बघा, इमेजमध्ये तुम्हाला ते असं झेंडा घेतलेला दिसतील. तो झेंडा कलरफुल आहे. मित्रांनो माझी रिक्वेस्ट तुम्हाला अशी असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाका आणि तुम्ही सुद्धा लिहा किंवा झेंड्याचे 3 कलर कुठले आहेत. मग पहिल्या कलरवर काय आहे, दुसऱ्या कलरवर काय आहे, तिसऱ्या कलरवर आहे. पहिल्यावर 8 लाल कमळ आहेत. लाल कमळ का, तर लक्षात घ्या बीजेपीची 8 प्रांतात सत्ता आहे म्हणून नाही. लाल कमळ हे 1857च्या उठावाचं चिन्ह होतं. मधल्या पट्ट्यावर वंदे मातरम लिहिलेलं आहे आणि शेवटच्या तिसऱ्या पट्ट्यावर, त्याला तिरंगाच म्हटला जातो, तिसऱ्या पट्ट्यावर लक्षात घ्या उजव्या बाजूला पूर्ण सूर्य आहे. लक्षात घ्या पूर्ण सूर्य आणि डाव्या बाजूला उगवता चंद्र आहे. हे डिस्क्रिप्शन एक डोक्यात ठेवा, हे महत्वाचं ठरतं. त्यानंतर येतात द ग्रेट अरविंद घोष. अरविंद घोष ह्याचं उत्तर आहे मित्रांनो इंडियन मजलिसचे सचिव होते आणि मित्रांनो तिथंच ते तुमच्यासारख्या तरुणांना काय करायचे की बाबा चला सहभाग व्हा वगैरे वगैरेसाठी प्रेरित करायचे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन अरविंद घोष, मित्रांनो अरविंद घोष ICS परीक्षा पास झालेलं व्यक्तिमत्व आहे. मित्रांनो प्री पहिली अटेम्प्ट, मेन्स पहिली अटेम्प्ट, इंटरव्ह्यू पहिली अटेम्प्ट. फक्त मित्रांनो इंग्रजांच्या राणीच्या नावाने शपथ घ्यायची नाही आणि ती शपथ त्यांनी मित्रांनो अनुशीलन समितीमध्ये घेतली होती. बघा मित्रांनो, आणि ती शपथ त्यांनी अनुशीलन समितीत गुप्तपणे घेतली होती. त्यामुळे त्यांनी ICSला लात मारलेली आहे. आता आपण किती शपथा घेतोय आपल्याला माहिती आहे, लक्षात घ्या, आणि किती फॉलो करतोय वेगळंच आहे. पण हे ICS होते का? यस, ही पहिली व्यक्ती होती. लक्षात घ्या बंगाल्यांमधली पहिली व्यक्ती आहे ज्यांनी ICSला लात मारली. आणि दुसरी व्यक्ती आहे तुम्हाला माहिती आहे 1920 नेताजी सुभाषचंद्र बोस, ऑल इंडिया रँक 4. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी सुद्धा ICSला लात मारलेली आहे. म्हणजे लक्षात घ्या क्रांतिकारक आहेत. खूप जणांना वाटतं क्रांतिकारक म्हणजे अभ्यासू नसतील, नाहीये मित्रांनो. 90% क्रांतिकारक हे ग्रॅज्युएट होते. लक्षात घ्या, हुशार होते. लक्षात घ्या, आणि भरपूर वाचन करत होते आणि लिखाण सुद्धा त्यांचं भयानक असायचं, एकदम क्लासिक लिखाण असायचं. तर ते ICS आहेत का हो? तर त्याचं उत्तर आहे यस. लक्षात घ्या ICS आहे. त्याच्यानंतर ते बडोदा संस्थानचे दिवाण होते. बडोदा संस्थानचे दिवाण म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. 1905ला जेव्हा बंगालची फाळणी झाली तेव्हा मात्र ते लक्षात घ्या बंगालच्या वंगभंग चळवळीत सामील झाले. मवाळांचं त्यांना पटलं नाही. मवाळांचा त्यांच्यावर एक प्रश्न आला होता बघा मित्रांनो, तो म्हणजे न्यू लॅम्प. हा लेख खूप गाजलेला आहे मित्रांनो. न्यू लॅम्प फॉर द ओल्ड, मी पर्पजली इंग्लिशमध्ये लिहितोय मित्रांनो. न्यू लॅम्प फॉर द ओल्ड म्हणजे म्हाताऱ्यांसाठी नवीन दिवा. लक्षात घ्या म्हातारे म्हणजे कोण हो? तर मवाळ. लक्षात घ्या म्हातारे म्हणजे कोण हो? मवाळ. तर याचं उत्तर अरविंद घोष आहे. अँड देन कम्स द ग्रेट मॅन मदनलाल धिंगरा. मित्रांनो मध्ये एक चित्रपट आला होता, त्यावेळेस मी बऱ्याचशा वेळा विद्यार्थ्यांना बोलायचो किंवा त्याच्यावर एखादा प्रश्न अपेक्षित आहे, तो म्हणजे माहीत असेल बघा कॅटरीना कैफच्या नवऱ्याचा पिक्चर होता ॲमेझॉनवर, काय त्याचं नाव, शहीद, ह्यांच्यावर होता बघा. सरदार उद्धम सिंगांवर होता बघा. सरदार उद्धम सिंगांवर होता. जालियनवाला बाग हत्याकांडावर होता बघा मित्रांनो. पण सरदार उद्धम सिंगांनी सुद्धा तिथं हत्या केलेली आहे. पण इंग्लंडमध्ये म्हणजे त्यांच्याच गल्लीत जाऊन त्यांच्याच अधिकाऱ्याला मारणाऱ्या व्यक्तीचं नाव जर काय तर ते मदनलाल धिंगरा आहेत. कर्झन वायलीला त्यांनी मारलेलं होतं. हा भारत मंत्र्याचा लक्षात घ्या सचिव होता.
कर्झन वायलीला मारलेलं होतं, लक्षात घ्या, आणि त्यात त्यांना फाशी झालेली आहे. इंग्लंडमध्ये फासावर गेलेलं पहिलं व्यक्तिमत्व मदनलाल धिंगरा. हे सुद्धा लक्षात घ्या अभिनव भारतशी संबंधित होते, हे सुद्धा इंडिया हाऊसशी संबंधित होते. हे झाले मित्रांनो क्रांतिकारक. नेक्स्ट आलं बघा, डेप्थ आणण्याचा प्रयत्न करतोय, लक्षात घ्या, रामप्रसाद बिस्मिल. मित्रांनो, रामप्रसाद बिस्मिलांच्या साहित्यावर किंवा त्यांच्या शायरीवर मित्रांनो एखादा प्रश्न धरून चला. तुम्ही जर ट्रेंड बघायला गेलात तर बघा कविता या लागल्यात बघा, कविता या लागलेल्या आहेत बघा कविता, तर ते एकदा वाचून घ्या मित्रांनो. रामप्रसाद बिस्मिल आहेत, मनमथनाथ गुप्ता, राजेंद्र लाहिरी आणि लक्षात घ्या रोशनलाल, हे सगळे क्रांतिकारक लक्षात घ्या HRAशी संबंधित होते. 36 जणांनी मिळून मित्रांनो 1925 साली काकोरी रेल्वे स्टेशनवर सहारनपूर ते लखनौला जाणारी रेल्वे लुटलेली आहे. 15,000च अमाऊंट मिळालेली आहे. पण मित्रांनो ही डेअर डेव्हिलरी ऍक्ट होती. 36च्या सही सलामत बाहेर पडले मित्रांनो. एक चुकून प्रवासी थोडासा मारला गेलेला आहे आणि 2 किंवा 3 इंग्लिश पोलीस सुद्धा मारले गेलेत. पण मित्रांनो ही डेअर डेव्हिलरी ऍक्ट होती का हो, तर त्याचं उत्तर आहे यस. हे सगळेच्या सगळे त्यांना विविध शिक्षा झालेल्या आहेत, लक्षात घ्या. अशफाक उल्ला खान होते, चंद्रशेखर आझाद होते, सचिनराज सनियाल होते मित्रांनो. डेप्थ घेऊन हा प्रश्न तयार केलेला आहे. 1925 100 वर्ष होत आहेत म्हणून तो प्रयत्न आहे मित्रांनो. लाहोर कट जर बोलायचं झालं तर लाहोर कटामध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, जयगोपाल होते बघा मित्रांनो. त्याच्यानंतर लाहोर कट अजून एका खाली होता, तो म्हणजे विष्णू गणेश पिंगळ्यांसाठी सुद्धा होता, लक्षात घ्या. 1915 साली मेरठच्या कॅन्टॉन्मेंटमध्ये बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न झालेले होते मित्रांनो. त्यानंतर चितगाव चितगाव आर्मरी रेड सुद्धा काय म्हणू शकतो आपण बऱ्यापैकी यशस्वी होती. चितगाव सूर्यसेन यांच्या नेतृत्वाखाली, लक्षात घ्या. आणि त्यांनी तर मित्रांनो अक्षरशः इंग्रजांना भरपूर धक्के दिलेले होते. सूर्यसेन होते, प्रीतिलता वड्डेदार होत्या बघा मित्रांनो. आणि मित्रांनो चितगाव आर्मरी रेडवर एक इव्हन चित्रपट सुद्धा आलेला आहे बघा मित्रांनो, खेलेंगे हम जी जान से म्हणून एक चित्रपट सुद्धा आलेला आहे. प्रीतिलता वड्डेदारांची भूमिका दीपिकाने केलेली होती मित्रांनो. कामागाटा मारू हे बोटीचं नाव आहे, लक्षात घ्या. बोटीचं नाव आहे. गुरुदीत सिंह यांनी ही बोट भाड्याने घेतलेली होती. ही जपनीज बोट आहे आणि इथनं कॅनडाला गेल्यावर कॅनडामध्ये फायरिंग झालेलं आहे, त्यात काही शीख मेलेले होते. इकडं सुद्धा फायरिंग झालेलं आहे, त्यात सुद्धा काही शीख मेलेले होते. सध्या भारत आणि कॅनडाचे संबंध थोडेसे ताणले गेले त्या बेसवर आहे. आणि सध्या जे कॅनडाचे पंतप्रधान आहेत मित्रांनो, जस्टिन ट्रुडो, त्यांनी मित्रांनो कामागाटा मारू प्रकरणी शीख बांधवांची माफी सुद्धा मागितलेली होती मित्रांनो. क्लिअर आहे. हे झालं मित्रांनो सदस्यांसंदर्भातलं. नेक्स्ट क्वेश्चनकडे बोलूयात. क्रांतिकारक ओळखा मित्रांनो. असे सुद्धा प्रश्न आयोग विचारत आहे. फक्त एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, टाइम बघत चला. टाइम 5 जानेवारी 11 ते 12 आपल्याकडे फक्त 60 मिनिटं आहेत मित्रांनो, 60 मिनिटं आहेत. आणि दुसरी गोष्ट आहे, पेपर सॉल्व्ह करत चला. आपले सुद्धा पेपर आहेत बघा, युनिकचे सुद्धा पेपर आहेत. तुम्ही कॉन्टॅक्ट करत चला. सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे. तिथं कळतं, लक्षात घ्या, की बाबा आपण कुठं चुकतोय, त्यामुळे थोडंसं त्याच्याकडे लक्ष द्या मित्रांनो. आता एक रिक्वेस्ट माझी असेल, मी तर बोलता हे करतोयच, पण माझं एक असेल की बाबा आन्सर सांगून झाल्यावर तुम्ही जर पॉज केलात, पॉज कराच असं माझं म्हणणं असेल. काय करा ना, पॉज करून फक्त घड्याळाकडून हा प्रश्न वाचा आणि पर्याय उत्तर सुद्धा वाचा. किती वेळ लागतो बघा. आपल्याला तुम्हाला माहित असेल की बा टार्गेट 55+ आहे आपलं टार्गेट. त्यामुळे आपल्याला नियोजन करणं सुद्धा गरजेचं आहे. स्ट्रॅटेजी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्रश्न बघत चला मित्रांनो, वाचण्याची एक हे करा मित्रांनो, सवय लावून घ्या. अँड त्याच्यावरनं काय कसं करता येतं ते सुद्धा थोडंसं बघून घ्या. पैचान कोण, त्यांच्या आजोबांना छत्रपती शिवाजी महाराजांनी राऊत ही पदवी दिलेली होती. आता राऊत आहे म्हटलं की इथे एक मुद्दामून नाव दिले सत्तू राऊत, असे कोणी नव्हते. राऊत ही पदवी आहे, हे चुकीचंच आन्सर आहे. पण काय होतं माहिती आहे ना, की बाबा प्रश्न एवढं वाचायचं आहे, त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन सत्तू राऊतकडे जाऊयात म्हणून लक्षात घ्या. नाहीये. ओके, दुसरं वाचा. त्यांनी पुण्यात तालीम चालू केलेली. मित्रांनो, पुण्यात तालीम जर कोणी चालू केली असेल तर ते 2च लोकांनी चालू केलेली आहेत. आता याचं उत्तरच देतो डायरेक्टली. ते आहेत वस्ताद लहुजी साळवे. आणि मित्रांनो, दुसरी तालीम जर कोणी चालू केली होती तर ती होती, लक्षात घ्या, वासुदेव बळवंत फडके यांनी. पण मित्रांनो, मजेशीर गोष्ट अशी आहे, वासुदेव बळवंत फडकेच वस्ताद लहुजी साळवेंचे
शिष्य आहेत. लोकमान्य टिळक वस्ताद लहुजी साळवेंचे शिष्य आहेत. गोपाळ गणेश आगरकर वस्ताद लहुजी साळवेंचे शिष्य आहेत. आता पुढचं नाव आहे का, चौक गए वाला नाव आहे. महात्मा फुले सुद्धा लक्षात घ्या वस्ताद लहुजी साळव्यांकडे तालिमीत जायचे, दांडपट्टा शिकायचे, तलवारबाजी शिकायचे, घोड्यावर बसायचं शिकायचे, लक्षात घ्या बंदुकीचं शिक्षण घ्यायचे. तर ती व्यक्ती कोण आहे, वस्ताद लहुजी साळवे. त्यांचे अनेक शिष्यांनी 1857च्या उठावात सहभाग घेतलेला होता आणि अनेक जणांना शिक्षा सुद्धा झालेली आहे मित्रांनो. त्यांनी आजन्म ब्रह्मचारी, त्यांच्या वडिलांचा मृत्यू बघितल्यावर त्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहून मातृभूमीची सेवा करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. ते मित्रांनो वस्ताद लहुजी साळवे. वस्ताद लहुजी साळवे. उमाजी नाईक सगळ्यांनाच माहीत असेल, आद्य क्रांतिकारक, द ग्रेट मॅन, रामोशांचे पुढारी, पुरंदर मित्रांनो. भिवरी हे जन्मगाव आहे, लक्षात घ्या. अटक झाली ते उतोळी गाव आहे, लक्षात घ्या. आणि फाशी झाली ती पुण्यामध्ये, लक्षात घ्या. सत्तू राऊत असं कुठलं नाव नाही. वासुदेव फडक्यांबद्दल बोललेलोच आहे, त्यांनी सुद्धा तालीम चालू केलेली होती. मित्रांनो. जोड्या लावा मित्रांनो, जोड्या लावा, लक्षात घ्या. मित्रांनो ही नावं बघा मित्रांनो. खुदीराम बोस आहेत, लक्षात घ्या. सचिंद्रनाथ सेन आहेत, आपण मगाशी बघितलं. बारेंद्र कुमार घोष आहेत आणि रामप्रसाद बिस्मिल आहेत. रामप्रसाद बिस्मिल सुद्धा परत आले बघा मित्रांनो. आता थोडंसं यांच्याबद्दल जर बोलायचं झालं, लक्षात घ्या. रामप्रसाद बिस्मिल, खुदीराम बोस वगैरे. मित्रांनो खुदीराम बोस हे भारतातलं पहिलं व्यक्तिमत्व आहे. खुदीराम बोस हे भारतातलं पहिलं व्यक्तिमत्व. आन्सर सांगतोय मित्रांनो. खुदीराम बोस आणि प्रफुल्ल कुमार चक्रवर्ती किंवा प्रफुल्ल कुमार चाकी, बऱ्याचशा पुस्तकांमध्ये चाकी आहे, आडनाव चक्रवर्ती आहे. यांनी भारतातला पहिला बॉम्बस्फोट केला. तो बॉम्बस्फोट होता, लक्षात घ्या, किंग्सफोर्डवर हल्ला केलेला होता. तो हल्ला केला होता मुझफ्फरपूरमध्ये. आणि त्यांनी, लक्षात घ्या, तिथं किंग्सफोर्ड नावाच्या जजला मारण्याचा प्रयत्न केला, पण तिथं मेल्या मित्रांनो ते केनेडी सिस्टर्स मेलेल्या आहेत मित्रांनो. केनेडी सिस्टर्स मारल्या गेलेल्या आहेत, लक्षात घ्या. त्यात प्रफुल्ल कुमार चक्रवर्तींनी, लक्षात घ्या, देशाप्रती आत्माहुती दिली जेव्हा पोलीस मागे लागले. पण खुदीराम बोस यांना अटक आहे आणि त्यांना फाशी आहे मित्रांनो. देन कम्स, लक्षात घ्या, हे अ4 बघा मित्रांनो कुठं आहे. आता अ4 बघा, इथं एक दिसतंय, इथं एक दिसतंय मित्रांनो. अ4 मित्रांनो, राईट. आता जर बोलायचं झालं मित्रांनो सचिंद्रनाथ सेन. मित्रांनो सचिंद्रनाथ सेन बद्दल बोलायचं जर झालं तर ते, लक्षात घ्या, मणिकठळा बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांना अटक झालेली होती. मणिकठळा किंवा मणिकतोळा हा, लक्षात घ्या, अनुशीलन समितीचा बॉम्ब केंद्र होतं, लक्षात घ्या, बॉम्ब केंद्र. आता खूप जणांना वाटेल की बॉम्ब केंद्र होतं म्हणजे एकदम म्हणजे होलसेलमध्ये बॉम्ब तयार करत होते का, नाहीये मित्रांनो. त्या काळात साहित्य मिळत नव्हतं, लक्षात घ्या. पण ह्या क्रांतिकारकांनी प्रयत्न करून तो मोठा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सचिंद्रनाथ सेन मित्रांनो. मणिकतळा प्रकरण नंबर 5, तर त्याचं उत्तर ऑटोमॅटिकली फक्त 2 वर्ण जरी गेलं तरी तिसरं उत्तर येत आहे. त्यानंतर बारेंद्र कुमार घोष मित्रांनो. बारेंद्र कुमार घोष कायदे मंडळात बॉम्बस्फोटवाले आहेत, लक्षात घ्या. आणि रामप्रसाद बिस्मिल मित्रांनो काकोरी कट मित्रांनो. काकोरी कट, लक्षात घ्या. जमतंय का पहा मित्रांनो. बारेंद्र कुमार घोष कोण आहे तो, तर अरविंद घोषांचे सख्खे भाऊ आहेत. तसं जर बघायचं झालं, बारेंद्र कुमार घोष यांनी भारतातला पहिला बॉम्ब टाकलेला होता मित्रांनो. बारेंद्र कुमार घोष आणि, लक्षात घ्या, जोगेंद्रनाथ दत्त, लक्षात घ्या, स्वामी विवेकानंदांचे सख्खे भाऊ. त्यांनी बॅमफिल्ड फुल्लर 1907 साली बॅमफिल्ड फुल्लर या अधिकाऱ्यावर 1907 साली बॉम्ब टाकला होता, पण तो बॉम्ब फुसका निघाला मित्रांनो. आणि मग पहिला बॉम्बस्फोट जर कोणी केला असेल तर ते खुदीराम बोस आहेत. प्रफुल्ल कुमार चाकी मित्रांनो आणि खुदीराम बोस मित्रांनो. हे थोडंसं वेगळं दिलंय बघा, थोडंसं वेगळं आहे. आता तुम्हाला एक पहिलं वाटेल, प्रश्न वाचतोय, लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित दंडधारी हे नाटक कोणी लिहिलं. आता तुम्हाला एक पहिला प्रश्न पडेल, सर तुमचं टायटल तर क्रांतिकारक आहे, मग तुम्ही लोकमान्य टिळकांना आणलाय, राईट? यस मित्रांनो. लोकमान्य टिळकांचा अभ्यास जर करायचा झाला तर, लक्षात घ्या, ते जहाल व्यक्तिमत्वामध्ये येतं. यस, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट आहे, त्यांच्यावर दंडधारी नाटक आहे. दंडधारी नाटक आपलं कशात अभ्यास आलं पाहिजे, वृत्तपत्र आणि साहित्याबद्दल अभ्यास आला पाहिजे, बरोबर आहे. पण मित्रांनो हे बऱ्यापैकी, लक्षात घ्या, असं नाटक होतं ज्याच्यावर बंदी घालण्याची आणि बंदी आलेली होती, लक्षात घ्या, बंदी. मग का बरं, तर लक्षात घ्या, थोडेसे ॲग्रेसिव्ह विचार आहेत म्हणून तो इथं घेण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही अलीकडे जर बघायला गेलात आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचं, तर मित्रांनो नाटकांवर प्रश्न येत आहेत मित्रांनो. नाटकांवर येत आहेत. आय थिंक तुम्ही मागचा जर व्हिडिओ बघितला असेल काँग्रेसचा, तर तिथं सुद्धा एक नाटक दिलेलं आहे बघा, दिलेलं आहे. नाटकांवर प्रश्न येतात, वृत्तपत्रांवर प्रश्न येत आहेत.
वृत्तपत्रांवर प्रश्न येत आहेत आणि मित्रांनो त्यांच्या विचारांवर सुद्धा प्रश्न येत आहेत. मग त्या बेसवर हे काढलेलं आहे, लक्षात घ्या. ह्याचं उत्तर जर काय असेल तर दामोदर नेवाळकर. ह्याचं उत्तर जर काय असेल तर दामोदर नेवाळकर. मित्रांनो, भारतामध्ये क्रांतिकारकांमध्ये गाजलेली नाटकं कुठली? भारतामध्ये क्रांतिकारकांमध्ये गाजलेली नाटकं कुठली? तर त्याचं पहिलं उत्तर सगळ्यांनाच माहीत असेल, लक्षात घ्या. ते होतं निळीवर आधारित. लक्षात घ्या, निळीच्या बंडावर आधारित ते होतं नीळ दर्पण. मित्रांनो, नीळ दर्पण दीनबंधू मित्र यांनी केलेलं. मित्रांनो, दीनबंधू मित्र यांनी केलेलं. मित्रांनो, हां, एक रिक्वेस्ट आहे, त्याचं मराठीत भाषांतर कोणी केलं ते सर्च मारा मित्रांनो. आणि त्यानंतर लक्षात घ्या, अजून एक मराठी जे नाटक गाजलं त्याच्यावर लगेच बंदी आली, दॅट वॉज कीचकवध. कीचकवध श्रीकृष्ण कोल्हाटकरांनी लिहिलेलं होतं. कीचकवध, त्या कीचक म्हणजे कर्जन होता. लक्षात घ्या, कीचक म्हणजे कर्जन. श्रीपाद हा राजहंस म्हणजे लक्षात घ्या तुमचे आणि माझे बालगंधर्व. लक्षात घ्या, बालगंधर्व नाव ऐकलं असाल मित्रांनो. आर आर डोंगरे कोण आहे तो? आर आर डोंगरे हे कोल्हापुरातल्या संस्थानातले सदस्य आहेत. कोल्हापूर संस्थानातील आय थिंक कर्मचारी आहेत, ज्यांनी टिळकांवर आधारित व्हॅलेंटाईन चिरोलने जे पुस्तक लिहिलं होतं, अनरेस्ट इन इंडिया, अनरेस्ट इन इंडिया, या पुस्तकाचं त्यांनी मराठीत भाषांतर केलेलं होतं शाहू महाराजांच्या सांगण्यावरून. लक्षात घ्या, ते चारीचे चारी लक्षात घ्या साहित्य आणि संगीताशी संबंधित आहेत. तो एक प्रश्न देण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11, क्रांतिकारी वृत्तपत्र. मी परत एकदा रिपीट करत आहे, माझा एक अंदाज आहे. लक्षात घ्या, परदेशी वृत्तपत्र, परदेशी वृत्तपत्र आणि परदेशी क्रांतिकारक संघटना, परदेशी क्रांतिकारक संघटना यावर प्रश्न एक्झॅक्टली धरून चलाच मित्रांनो. जरा क्रांतिकारी वृत्तपत्राचे नाव ओळखा. लक्षात घ्या, या वृत्तपत्राने जोसेफ मॅझनीच्या कवितांचं मराठीत अनुवाद केलं. आता मराठीत अनुवाद केलं म्हणजे आपण लक्षात घ्या, वर्तमानपत्र कुठलं बघतोय? मराठीचं. ह्याचे संपादक रामचंद्र नारायण मंडलिक होते. हे नाव कधी ऐकलंय का चेक करा. ह्याचं नाव ऐकलंय का चेक करा. त्यामुळे ऑटोमॅटिकली लक्षात घ्या, वंदे मातरम, गदर आणि तलवार गायब होत आहेत बघा. कारण संपादकाचं नाव दिले रामचंद्र नारायण मंडलिक. तलवार सगळ्यांना माहीत असेल, ही लक्षात घ्या ही कॅनडामधली होती बघा, कॅनडामधली होती. गदर तुम्हाला माहीत असेल सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका. लक्षात घ्या, लाला हरदयाल. आणि वंदे मातरम 2 आहेत मित्रांनो, माधव भिकाजी कामा आणि अरविंद घोष. त्यामुळे ह्याचं जे उत्तर आहे लक्षात घ्या, दॅट इज विहारी मित्रांनो. ह्याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे मित्रांनो 3 विहारी. यामध्ये स्वतंत्रवीर सावरकर सुद्धा लेख लिहित होते मित्रांनो, यामध्ये स्वतंत्रवीर सावरकर सुद्धा लेख लिहित होते. त्यामुळे मराठी वर्तमानपत्र आहे, थोडंसं त्याच्याकडे लक्ष द्या. आता 12वा प्रश्न, हिंदू धर्म संवर्धन संस्थेची स्थापना कुणी केली? आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, सर क्रांतिकारकाकडनं तुम्ही अजून पुढच्या ह्याच्याकडे निघालात का, समाजसुधारकाकडनं? नाही आहे मित्रांनो. याच क्रांतिकारकांनी लक्षात घ्या, हिंदू धर्माची पुनर्स्थापना झाली पाहिजे, हिंदू धर्माचं संवर्धन झालं पाहिजे, त्यासाठी एक संघटना स्थापन केलेली आहे, हिंदू धर्म संवर्धन संस्था. लक्षात घ्या, हिंदू धर्म संवर्धन संस्था मित्रांनो ही कुणी केली? आता साहजिक आहे, हिंदू धर्म संवर्धन म्हटलं की बऱ्याचशा लोकांचं लक्षात घ्या लक्ष कुठं जातो? विनायक आणि गोपाळराव सावरकरांकडे. विनायक दामोदर सावरकर म्हणजे स्वतंत्रवीर सावरकर, आणि मित्रांनो त्यांचे लहान बंधू आहेत डॉक्टर गोपाळराव सावरकर. डॉक्टर गोपाळराव सावरकरांनी काही काळ माधव भिकाजी कामांना सांभाळलेलं होतं. आणि मध्ये लक्षात घ्या, तुम्हाला माहिती असेल चित्रपटाच्या दरम्यान मध्ये एक चित्रपट निघाला होता बघा, रणदीप हुडा यांचा. त्यावर त्यांनी गोपाळराव सावरकरांवर स्टेटमेंट केलं होतं. त्याला अनुसरून हा प्रश्न आहे, उत्तर नाही आहे मित्रांनो. आणि त्यांच्या अजून एक मोठ्या भावाचं नाव आहे, ते लक्षात घ्या, गणेश उर्फ बाबाराव सावरकर. गणेश उर्फ बाबाराव सावरकर हे उत्तर नाही आहे मित्रांनो त्याचं. अरविंद घोष आणि पुलिन कुमारी घोषकांचं सुद्धा आहे का उत्तर? त्याचं उत्तर आहे नाही. लक्षात घ्या, दोन्ही भाऊ आहेत. लक्षात घ्या, नाही आहे. दामोदर आणि बाळकृष्ण चापेकर आहे का उत्तर? त्याचं उत्तर आहे यस. लक्षात घ्या, दामोदर आणि बाळकृष्ण चापेकर आहेत मित्रांनो. त्यांनी या संघटनेची स्थापना केली होती. मित्रांनो, दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव. 5 जानेवारी 11 ते 12 तुमच्या डोक्यावर जे असतो ना तो दबाव, प्रेशर मित्रांनो. दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव. त्यांच्या वडिलांचं नाव श्रीहरी आहे. लक्षात घ्या, हे कीर्तनकार होते मित्रांनो, कीर्तनकार होते. आणि यांनी लक्षात घ्या बऱ्याचशा ठिकाणी ख्रिश्चन धर्म प्रसारकांना सुद्धा विरोध केलेला आहे मित्रांनो. यातले जे दामोदर आहेत त्यांनी मुंबईमध्ये, यातले दामोदर चापेकरांनी मुंबईमध्ये लक्षात घ्या, बोलिनकर नावाचा एक कन्व्हर्टेड ख्रिश्चन होता. बोलिनकर,
तो मुंबईच्या समुद्रकिनारी लक्षात घ्या हिंदू देवधर्मांना शिव्या घालत होता. तेव्हा दामोदर चापेकरांनी त्यांना सांगितलं की बाबा आपण काय करू, शास्त्रार्थ करू. तू तुझ्या धर्माचं व्यवस्थित सांग, मी माझ्या धर्माचं व्यवस्थित सांगतो आणि मग पब्लिकला विचारूयात की बाबा तुम्हाला काय आवडलं. पण तो काय ऐकायला तयार नव्हता. तेव्हा दामोदर चापेकरांनी त्या बोळीणकराला लक्षात घ्या झू चौपाटीवर धू धुतलेलं आहे लक्षात घ्या. त्यामुळं त्यांचं उत्तर आहे. आणि वासुदेव बळवंत फडक्यांना हिंदवी स्वराज्याची पुनर्स्थापना करायची होती लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांना जे अपेक्षित आहे लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं लक्षात घ्या, त्या टाईपची स्थापना करायचं त्यांचा नियोजन होतं मित्रांनो. ह्याचं उत्तर आहे दामोदर व बाळकृष्ण चाफेकर. थोडंसं साईडचं मित्रांनो, म्हणजे मारामारी सोडून एखादी वेगळी संघटना कुठली आहे ती बघायला लागेल मित्रांनो. कोमिल्ला जिल्हा न्यायाधीश स्टीव्हन्स मित्रांनो. कोमिल्ला जिल्हा न्यायाधीश, कोमिल्ला बंगालमधलं, त्या काळच्या बंगालमधलं हे लक्षात घ्या मित्रांनो. तिथं लक्षात घ्या 2 शाळकरी मुली आहेत, शांती घोष आणि सुनीती चौधरी. तिथं लक्षात घ्या 2 शाळकरी मुली, शांती घोष आणि सुनीती चौधरी. त्याला एका कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन घ्यायला गेल्या. 14 आणि 16 वर्षाच्या मुली आहेत मित्रांनो. डायरेक्टली गोळ्या घातल्या आणि संपवलेलं आहे लक्षात घ्या. ह्यांना त्यावेळेस लक्षात घ्या जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पण पुढं मित्रांनो 1937-38च्या सरकारच्या कार्यकाळात त्यांना सोडण्यात आलेलं आहे मित्रांनो. शांती घोष आणि प्रीतिलत्ता वडेदार ह्या सुद्धा लक्षात घ्या बंगालमधल्याच क्रांतिकारक आहेत. आणि मित्रांनो प्रीतिलत्ता वडेदार अशा आहेत लक्षात घ्या ज्यांनी काकोरी गटात सहभाग घेतला होता. त्यानंतर मित्रांनो इंग्लिश लोकांचं जे ऑफिसर्स क्लब असायचं त्याच्यावर त्यांनी हल्ला केला, त्यात त्या जखमी झाल्या. आणि मित्रांनो त्यांनी पोटॅशियम सायनाइड खाऊन लक्षात घ्या काय केली देऊ आत्माहुती दिलेली आहे. त्यानंतर सुनीती चौधरी, कल्पना दास असतील, कल्पना दास आणि सुनीती चौधरी असतील, हे सगळे सेम आहेत मित्रांनो, म्हणजे या काकोरी गटातल्या सहभागी होत्या लक्षात घ्या. या शाळकरी मुली आहेत मित्रांनो, शाळकरी मुली आहेत. आणि उरलेल्या या सगळ्या मुलींनी सुद्धा लक्षात घ्या क्रांतिकार्य केलेलं आहे. हा बंगालवरचा आधारित प्रश्न आहे मित्रांनो. त्यानंतर येतात आपल्या तुमच्या माझ्या आवडीचे सगळेच भगतसिंग संधू मित्रांनो. भगतसिंग संधू. बटुकेश्वर दत्त यांनी कोणत्या कायद्याच्या विरोधात केंद्रीय कायदे मंडळात बॉम्ब टाकले? बहुतेक सगळ्यांना माहित असेल पहा, 2 बॉम्ब टाकले. त्याच्यानंतर लक्षात घ्या पत्रकं टाकली आणि त्यानंतर तो एक शब्द दिला बघा मित्रांनो, इन्कलाब जिंदाबाद मित्रांनो, इन्कलाब जिंदाबाद. सगळ्यांना माहित असेल बघा, ही घोषणा खूप फेमस आहे, ही त्यावेळेस फेमस झालेली होती मित्रांनो. इंग्रजांनी 2 बिल आणलेले होते. बिल सगळ्यांना माहित असेल, विधेयक लक्षात घ्या, त्याच्यावर चर्चा होणार आणि ते पारित झाले की कायदे होणार. त्यातलं जे पहिलं उत्तर आहे मित्रांनो ट्रेड डिस्प्यूट बिल आणि पब्लिक सेफ्टी बिल, हे बरोबर आहे मित्रांनो. ट्रेड डिस्प्यूट बिलनुसार कामगारांना जर संप करायचा असेल तर 6 महिने आधी, कामगारांना जर संप करायचा असेल तर 6 महिने आधी काय द्यायला लागणार होती? नोटीस द्यायला लागणार होती. नोटीस ते उपयोगाचं होत नाही. आणि दुसरी गोष्ट आहे पब्लिक सेफ्टी बिल, म्हणजे तुमच्यासारखा एखादा तरुण जर समाजवादी विचार किंवा साम्यवादी विचार जर प्रसार करत असेल तर त्याला कोणतंही कारण न देता अटक करण्याची परमिशन मिळणार होते लक्षात घ्या. कारण त्या काळात तुमच्यासारखे बरेचसे तरुण लक्षात घ्या USSR ला जात होते मित्रांनो. USSR ला मित्रांनो आज आपण त्याला काय म्हणतो? रशिया म्हणतो मित्रांनो, व्लादिमीर पुतिन. USSR युनियन सोव्हिएत सोशलिस्ट रशिया. तिथनं साम्यवादी विचार घेऊन यायचे. त्यामुळे इंग्रज हे भांडवलदार आहेत लक्षात घ्या, त्यांना हे विचार नको असायचे. त्यामुळं हे बिल आणलेलं होतं. या बिलाच्या दरम्यान दोघांनी मिळून तो बॉम्ब टाकला. त्यात कोणीही जखमी झालेलं नाही लक्षात घ्या. पॅम्पलेट वाचले, दोघांनाही अटक झाली आणि पुढे लक्षात घ्या त्यांच्यावर खटला चालला. या खटल्यातनंच लाहोर कट बाहेर पडलं आणि मित्रांनो भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंना फाशी झालेली आहे मित्रांनो. या कटात भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांना मदत करणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीचं नाव लक्षात घ्या, जयदेव कपूर. लक्षात घ्या जयदेव कपूर. आणि मित्रांनो जो चौथा व्यक्ती आहे ज्या या खटल्यात अटकेत झाला आणि ज्यांनी लक्षात घ्या 62 दिवस उपोषण करून आपला जीव 62 दिवस उपोषण करून आपला जीव देशाप्रती त्याग केला, ते द ग्रेट जतीन दास. मित्रांनो संमती वय विधेयक आणि पटेल बिल हे मुलीच्या लग्नाचं वयासंदर्भातलं होतं. डिफेन्स ऑफ इंडिया बिल मित्रांनो हे डिफेन्स ऑफ इंडिया बिल 1915चं आहे. आणि मित्रांनो एका मराठी माणसाने ते बिल आणायला लावलेलं आहे मित्रांनो, डिफेन्स ऑफ इंडिया ऍक्ट. त्यांचं नाव आहे विष्णू गणेश पिंगळे मित्रांनो, विष्णू गणेश पिंगळे. आणि पब्लिक सेफ्टी बिल, भाषण विरोधी बिल हे 1905च्या दरम्यान, 1905-6-7च्या दरम्यान वंगभंग चळवळीच्या दरम्यान आलेलं होतं लक्षात घ्या. हे विविध बिल आहेत ते सुद्धा चेक करा मित्रांनो.
मित्रांनो 15वा प्रश्न बघूयात आता. क्रांतिकारक ओळखा. पहिचान कोण या कॅटेगरीमधला प्रश्न आहे मित्रांनो. क्रांतिकारकांबद्दल थोडीशी वेगळी माहिती येते मित्रांनो आणि मग त्याचं उत्तर आपल्याला बघायला लागतं. इथं आपण क्रांतिकारकाबद्दल माहिती बघूयात आणि सेकंड स्लाईडवर आपण त्याचं उत्तर बघूयात मित्रांनो. एडिनबरो येथे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. आता हे इंजिनिअरिंगचं शिक्षण आहे मित्रांनो, त्यामुळं थोडंसं इंजिनिअरिंगकडे लक्ष द्या मित्रांनो. त्यानंतर त्यांचं जे एज्युकेशन झालं डेक्कन कॉलेजमध्ये सशस्त्र क्रांतीद्वारे भारत स्वतंत्र करण्याची शपथ त्यांनी त्यावेळेस घेतलेली होती. आता त्याकडे डेक्कन कॉलेजमध्ये जे पुण्यातलं कॉलेज आहे तिथं ती हा व्हायचा किंवा जे तरुण असायचे किंवा सशस्त्र क्रांतीत भाग घेऊयात, भारत स्वतंत्र करूयात. त्यानंतर त्यांचा जो जन्म आहे तो नगर जिल्ह्यातला पारनेर आहे, नगर जिल्ह्यातल्या पारनेरमधला आहे आणि मुंबई विद्यापीठातनं BA. आता इथं चारही जर ऑप्शन बघायला गेलात मित्रांनो तर थोडंसं कन्फ्युजिंग येतं बघा. पहिली गोष्ट आहे BA आणि इथं आहे मित्रांनो इंजिनिअरिंग. बऱ्याच जणांना ते पटत नाही की बाबा नक्की काय चाललंय. दुसरी गोष्ट इथं शपथ आहे आणि इथं डायरेक्टली मित्रांनो आपण कुठं आलो तो जन्म ठिकाण. शक्यतो क्रांतिकारकाच्या जन्म ठिकाणाबद्दल विचारलं जात नाही, पण तुम्ही मागचे जर 2 प्रश्नपत्रे बघितलात तर हे दिसेल मित्रांनो. आता ह्यांच्याबद्दल लक्षात घ्या. ऑप्शन्स कुठले ते पाहूयात मित्रांनो. ऑप्शन्स कुठले ते पाहूयात मित्रांनो. पहिलं आहे विष्णू गणेश पिंगळे, दुसरे लक्षात घ्या डॉक्टर पांडुरंग सदाशिव कानखोजे, तिसरे शिवराम हरी राजगुरू आणि चौथे मित्रांनो सेनापती बापट. मित्रांनो यामध्ये इंजिनियर जर बोलायचं झालं तर मित्रांनो विष्णू गणेश पिंगळे आणि लक्षात घ्या सेनापती बापट हेच दोघं इंजिनियर आहेत मित्रांनो. हेच दोघं इंजिनियर आहेत लक्षात घ्या. इंजिनियर मग ऑटोमॅटिकली शिवराम हरी राजगुरू कट होतात का? तर त्याचं उत्तर आहे यस. ते पंडित होते लक्षात घ्या, संस्कृतच्या विद्यात पंडित होते. आणि डॉक्टर पांडुरंग सदाशिव कानखोजे आता तुम्हाला कळालंच असेल की बाबा हे डॉक्टरवर नाहीत, ॲक्च्युली ही PhDची आहे मित्रांनो, ही PhDची आहे. त्यामुळे आता ऑप्शन आपल्याला 2च आहेत, एक आहेत विष्णू गणेश पिंगळे आणि दुसरे सेनापती बापट. पण मित्रांनो विष्णू गणेश पिंगळेंची जी इंजिनिअरिंग डिग्री आहे ती एडिनबरोमधली नाही, ती अमेरिकेतली मित्रांनो. त्यामुळे ऑटोमॅटिकली विष्णू गणेश पिंगळे सुद्धा कट होतात आणि ह्याचं उत्तर जर काय असेल तर ते सेनापती पांडुरंग महादेव बापट लक्षात घ्या. सेनापती बापटांबद्दल जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातले ते पहिलं व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रातलं जे पहिलं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी लक्षात घ्या बॉम्ब विद्या शिकलेली आहे. त्यांना स्वतंत्रवीर सावरकरांनी इंग्लंडमधनं पॅरिसमध्ये पाठवलं होतं बॉम्ब विद्या शिकण्यासाठी. ते एका रशियन महिला क्रांतिकारकाकडनं बॉम्ब शिकलेले आहेत मित्रांनो. रशियन महिला क्रांतिकारकाकडनं बॉम्ब शिकलेले आहेत. आणि मित्रांनो पुढं बॉम्ब शिकण्यासाठी त्यांनी रशियन भाषा शिकलेली आहे. आणि पुढं थोडंसं एक्स्ट्रा सांगायचं झालं तर त्या महिला क्रांतिकारकाच्या ते प्रेमात सुद्धा पडलेले होते मित्रांनो. तर बॉम्बबद्दल त्यांचं आहे. आणि त्याच्यानंतर मुळशी आहे. आता मुळशी धरण आंदोलन माहीत असेल, त्यामध्ये त्यांनी टाटाच्या कर्मचाऱ्यावर गोळ्या घातलेल्या होत्या मित्रांनो. टाटा कर्मचाऱ्यावर तिथं ते जेलमध्ये गेले आणि गांधीवादी झालेले आहेत. आता डॉक्टर पांडुरंग सदाशिव कानखोजेंबद्दल जर बोलायचं झालं तर ह्यांची PhDची डिग्री आहे लक्षात घ्या कॉर्नमध्ये. कॉर्न म्हणजे ज्याला आपण मक्का म्हणतो ते मित्रांनो, आणि ते मेक्सिकन युनिव्हर्सिटीवाले. शिवराम हरी राजगुरू संस्कृत पंडित होते मित्रांनो. विष्णू गणेश पिंगळे मागच्या प्रश्नपत्रिका जर बघायला गेलात तर त्यामध्ये त्यांच्याकडे इंजिनिअरिंग डिग्री होती. आणि मी मागच्या आय थिंक 16व्या किंवा 17व्या प्रश्नाबद्दल विष्णू गणेश पिंगळ्यांबद्दल ऑलरेडी बोललेलो आहे. तर त्याचं उत्तर असेल मित्रांनो सेनापती बापट. त्याचं उत्तर असेल मित्रांनो सेनापती बापट. प्रश्न क्रमांक 16वा बघूयात मित्रांनो. खालीलपैकी कुणी बाजीप्रभूंचा पोवाडा, अफजल खानाचा पोवाडा, शिवाजी व मावळे यांच्यात संवाद रचले आहेत? मित्रांनो हा प्युअर मराठी क्रांतिकारकांवरचा प्रश्न आहे. प्युअर लक्षात घ्या. मी जसं तुम्हाला म्हणालो की बाबा 11वीचं पुस्तक तसं इम्पॉर्टंट आहे, तसं मराठी क्रांतिकारकांतले महत्त्वाचे जे वेगळ्या गोष्टी आहेत त्या आहेत. मित्रांनो बाजीप्रभू देशपांडेंचा पोवाडा म्हटलं, अफजल खानाचा पोवाडा आणि शिवाजी व मावळे यांच्यातील संवाद म्हटलं की बऱ्याचशा जणांचं लक्ष कुठं जाण्याची शक्यता आहे मित्रांनो? स्वतंत्रवीर सावरकरांकडे नाही आहे मित्रांनो. हां, स्वतंत्रवीर सावरकरांनी पोवाडे लिहिलेले आहेत, स्वतंत्रवीर सावरकरांनी काव्य लिहिलेली आहेत, स्वतंत्रवीर सावरकरांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. आपल्याला त्यांच्याबद्दल बघणं गरजेचं आहे. पण मित्रांनो आता इथं जर कविता कोणी लिहिली असेल तर ते मित्रांनो कवी गोविंद त्रिंबक दरेकर. कवी गोविंद त्रिंबक दरेकर हे जास्त लक्षात ठेवा, कारण हे स्वतंत्रवीर सावरकरांचे सहकारी होते. आणि अभिनव भारतसाठी सुद्धा त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत मित्रांनो. अभिनव भारतसाठी सुद्धा त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत मित्रांनो. ह्याचं राईट आन्सर आहे नंबर 2 कवी गोविंद त्रिंबक दरेकर. मित्रांनो तिसरे जे आहेत कवी कुंज विहारी. ऑलरेडी कवी कुंज विहारींवर आयोगाने एक प्रश्न विचारलेला आहे. 1930च्या सोलापुरातील स्वतंत्र संग्रामात 1930च्या सविनय कायदेभंगाच्या दरम्यान त्यांनी मित्रांनो कविता लिहिलेली होती. आणि बहुतेक सगळ्यांना माहिती असेल की बाबा चौरी चौरा
घटनेवर त्यांनी एक कविता लिहिलेली होती मित्रांनो, चौरी चौरा घटनेवर. ती होती भेटेन 9 महिन्यांनी मी. मित्रांनो भेटेन ह्याच्यावर ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे. वासुदेव चापेकर आणि म वी रानडे मित्रांनो हे दोघंच्या दोघांनी टिळकांसमोर 1908 साली टिळकांसमोर 1908 साली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दरम्यान फटका नावाचं काव्य सांगितलेलं होतं. फटका फटका काव्याचा प्रकार आहे मित्रांनो फटका. आणि त्यावरनच लक्षात घ्या रँड मारला गेलेला आहे. रँड भारतातील पहिली राजकीय हत्या मित्रांनो. सॉरी 1908 नाही 1897 माफ करा 1897 मित्रांनो. जमतंय. हे झालं मित्रांनो कवितेवर. मी मगाशी म्हणालो बघा कविता, इथं पोवाडा सुद्धा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. चला आता प्रश्न 17कडे निघूया. आता हा प्रश्न बघा मित्रांनो, डॅश यांनी कराची येथे स्वराज्य मंडळ नावाची संस्था स्थापन केली. आता साहजिक आहे आपण गेलो कुठं कराची, आज तर ते पाकिस्तानात आहे लक्षात घ्या, बरोबर आहे. आता इथं जर नावं बघायला गेलात तर तुम्ही हे तुम्हाला सगळेचे सगळे मराठी दिसतील. प्रश्न पडतो ना. आता कराची वगैरे जर म्हटलं तर लक्षात घ्या या संघटनेचा संबंध असू शकतो लाहोर कराची वगैरे मित्रांनो. HRA हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन. पण मित्रांनो एका मराठी व्यक्तीने ते काम केलेलं आहे, ते म्हणजे हुतात्मा हेमू कलानी मित्रांनो. ते म्हणजे हुतात्मा हेमू कलानी. ह्याचा राईट आन्सर 2 आहे मित्रांनो. हुतात्मा हेमू कलानींनी तिथं स्वराज्य मंडळ स्थापन केलं होतं. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, स्वातंत्र्यापूर्वी कराचीमध्ये मराठी लोकांची संख्या खूप होती. इवन मित्रांनो स्वातंत्र्यानंतर 20-25 वर्ष कराचीमध्ये मराठी शाळा सुद्धा होती. बरेचसे इलाके मराठ्यांशी संबंधित आहेत. हुतात्मा चिमासाहेब म्हणजे कोण, तर ते लक्षात घ्या कोल्हापूरचे राजपुत्र ज्यांनी 1857च्या उठावाच्या दरम्यान कोल्हापुरात उठावाचा प्रयत्न केला होता. त्यांना इंग्रजांनी कराचीमध्ये ठेवलेलं होतं आणि तिथं त्यांचा मृत्यू आहे. हुतात्मा शिरीष कुमार सगळ्यांनाच माहीत असेल नंदुरबार मधले. आणि हुतात्मा बाबू गेनू मुंबई मित्रांनो. हुतात्मा बाबू गेनू मुंबई. सविनय कायदे भंग मित्रांनो. सविनय कायदे भंग मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18 अयोग्य जोडी ओळखा. आता क्रांतिकारक जरी टायटल असलं क्रांतिकारक तर तुम्हाला काय वाटत असेल किंवा सर थोडंसं मारामारीवाला प्रश्न सांगा. नाहीये, मी म्हटलं ना थोडंसं वेगळं आहे. वर्तमानपत्र. आणि मी तुम्हाला म्हटलेलं आहे फॉरेन वर्तमानपत्राबद्दल प्रश्न येणार असं धरून चला मित्रांनो. वंदे मातरम, तलवार, फ्री हिंदुस्तान आणि पुढारी मित्रांनो. तलवार माधव भिकाजी कामांचा आहे का, तर त्याचं उत्तर आहे यस. लक्षात घ्या तलवारमध्ये माधव भिकाजी कामाला यायच्या. आणि मित्रांनो त्यामध्ये एक कोडवर्ड होतं ते डोक्यात ठेवा. जर समजा इन डिटेल प्रश्न आला तर ज्या क्रांतिकारकाला बॉम्ब विद्या माहिती आहे आणि ज्या क्रांतिकारकाला रिव्हॉल्वर चालवता येते त्यांच्या नावापुढं ते श्री लिहित नव्हत्या. आता तुम्ही आज कुठलंही वर्तमानपत्र बघा, एखाद्या व्यक्तीचं जर नाव असेल तर त्यापुढे येतं बघा श्री XYZ हजर होते, श्री ABC हजर होते. त्या काळात ते श्री न लिहिता ज्या व्यक्ती पुढं असं लिहायचे दे डॉट पुढं. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही समजून घ्यायचं, तुम्ही जर क्रांतिकारक आहात तर समजून घ्यायचं. समजा माझ्या नावापुढे जर ते दे लिहित असतील तर तुम्ही समजून घ्यायचं की मला बॉम्बची विद्या येते, म्हणजे मला बॉम्ब तयार करता येतो आणि मला रिव्हॉल्वर चालवता येते. लक्षात घ्या रिव्हॉल्वर चालवायला शिकायला लागतं ना, पिक्चर सारखं बघून कुठं मी मारायचं नसतं. ते दे म्हणजे लक्षात घ्या फुल फॉर्म आहे देशवीर. फुल फॉर्म आहे देशवीर. लक्षात घ्या. वंदे मातरम पंडित श्यामजी कृष्ण वर्मांचं आहे. आणि मित्रांनो पंडित श्यामजी कृष्ण वर्मान बरोबर हे लंडन मधलं आहे. तर भारतामध्ये जर कुणाचं होतं तर ते होतं लाल बाल पाल मधले बिपिनचंद्र पाल. भारतामध्ये ते कुणाचं होतं, बिपिनचंद्र पाल यांचं होतं. आणि त्याचे संपादक कोण होते मित्रांनो, मालकी कोणाची आहे, बिपिनचंद्र पालांची आहे. वंदे मातरमचे संपादक मात्र कोण होते, संपादक जर कोण होते तर ते होते अरविंद घोष मित्रांनो. ते होते अरविंद घोष. लक्षात घ्या. त्यानंतर तारकनाथ दास यांनी फ्री हिंदुस्तान हे कॅनडामध्ये काढलेलं आहे. कॅनडाकडे थोडंसं लक्ष द्या मित्रांनो. अशोक मेहता लेखक आहेत, वर्तमानपत्राशी काही संबंध नाही. अशोक मेहतांची बरीचशी पुस्तकं ही कशाशी संदर्भात आहे, तो 1857च्या उठाव संबंधात आहे. त्यामुळे त्याचं उत्तर आहे लक्षात घ्या नंबर 4 अयोग्य जोडी ओळखा. नंबर 4 अशोक मेहतांना आपण ऑलरेडी 1857च्या उठावात बघितलेलं आहे बघा. प्रश्न क्रमांक 19 इथं नाव पहिल्यांदा चेक करा मग प्रश्न विचारला तरी हरकत नाही. आयोगाची एक स्पेशालिटी आहे बघा, बऱ्यापैकी कॉमन नावं टाकायला जातो. फर्ग्युसन कॉलेज पुणे आपल्या गल्लीतच मित्रांनो. येथे मुंबईचा गव्हर्नर हॉटसनवर कोणी गोळीबार केला. पहिलं नाव बघा वासुदेव बळवंत फडके, दुसरं नाव बघा वासुदेव बळवंत गोखले, तिसरं नाव बघा वासुदेव बळवंत गोखले, चौथं नाव बघा वासुदेव बळवंत दाते.
असं आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून तसा एक ट्रेंड आहे. आता आपल्याकडे लक्षात घ्या, गोळीबार, गोळ्या झाडल्या, बॉम्ब टाकलं म्हटलं की सगळेचे सगळे कार्यकर्ते इकडे येतील, वासुदेव बळवंत फडक्यांकडे. चुकीचं आहे, लक्षात घ्या. वासुदेव बळवंत फडके हे लक्षात घ्या 1875-76च्या दरम्यान होते, लक्षात घ्या. ही घटना विचार करा मित्रांनो, मुंबईचा गव्हर्नर आहे, फर्ग्युसन कॉलेजच्या याची आहे. ही घटना आहे 1930ची. ही घटना आहे सविनय कायदेभंगा दरम्यानची आहे. आणि ही घटना आहे लक्षात घ्या सोलापुरात. भारतामध्ये 2च ठिकाणी लक्षात घ्या मार्शल लॉ गाजले, लावले अनेक ठिकाणी. भारतामध्ये 2च ठिकाणी मार्शल लॉ गाजले. एक माहीत असेल अमृतसर जालियनवाला बाग हत्याकांडानंतर, आणि दुसरं होतं मित्रांनो सोलापुरात. आणि सोलापुरात मार्शल लॉच्या दरम्यान सोलापुरातल्या पब्लिकनी 2 पोलिसांना पेटून मारलं होतं मित्रांनो, डायरेक्टली जाळूनच टाकलेलं होतं. मग त्यावर लक्षात घ्या मुंबईचा गव्हर्नर हॉटसनने मार्शल लॉ लावला, अनेक जणांना अटक झाली, आणि सगळ्यांना माहित असेल की बा 4 हुतात्म्यांना फाशी झालेली आहे. बघा मित्रांनो, 4 हुतात्मे, त्यांच्यावर ऑलरेडी एकदा प्रश्न आलेला आहे. बघा मित्रांनो, मल्लप्पा धनशेट्टी आहेत, हुतात्मा कुर्बान हुसेन आहेत, जगन्नाथ शिंदे आहेत, आणि श्रीकिशन सारडा. मित्रांनो, त्याच्या बदला म्हणून लक्षात घ्या एक तरुण आहे वासुदेव बळवंत गोगटे. मित्रांनो, वासुदेव बळवंत फडके, वासुदेव बळवंत गोगटे मॅच होतं बघा, मुद्दामून दिलेलं आहे. आपल्याला एक गोष्ट बसलेली आहे, ज्यांना वासुदेव बळवंत गोगटे उत्तर माहित आहे त्यांना सुद्धा सांगतोय, ही वॉर्निंग आहे म्हटलं तरी हरकत नाही. लक्षात घ्या, आपल्या जिभेला, आपल्या डोक्याला एक शब्द बसलाय, वासुदेव बळवंत फडके. ऍक्च्युली तुम्हाला उत्तर माहिती असेल गोगटे, पण तुम्ही कशाला गोल करण्याची शक्यता आहे? 1ला गोल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडीशी तिथं काळजी घ्या. ह्याचं उत्तर आहे लक्षात घ्या वासुदेव बळवंत गोगटे. आणि यात तो बचावलेला आहे. ह्यांना 8 वर्षाची शिक्षा झालेली होती मित्रांनो, 8 वर्षाची शिक्षा झाली होती. फायरिंग केलं होतं मित्रांनो, त्यात तो वाचलेला होता मित्रांनो. आजचा लास्ट क्वेश्चन मित्रांनो, आजचा लास्ट क्वेश्चन उद्गारावर आहे. आजचा लास्ट क्वेश्चन लक्षात घ्या डायलॉगवर आहे. उमाजी हे काही भटक्या व दरोडेखोर नाही नव्हे, त्यांच्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण होतं. शिवाजी महाराजांप्रमाणे आपण मोठे व्हावं, राज्य कमवावं अशी त्यांची जिद्द होती. असं उमाजी नाईकांबद्दल गौरव उद्गार खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने काढलेले आहेत? शब्द एका ब्रिटिश अधिकाऱ्याने मित्रांनो, ब्रिटिश अधिकाऱ्याने. मित्रांनो, त्याचं उत्तर आहे कॅप्टन मॅकिनटोश. मी डायरेक्टली उत्तराकडेच का येतो तर मित्रांनो, नट्टल असेल आणि ग्लासपूल असेल. नट्टल आणि ग्लासपूलनी लक्षात घ्या नाशिकमधल्या पेडगावचा उठाव मोडून काढलेला आहे. नाशिकमधल्या पेडगावचा उठाव मोडून काढलेला आहे. स्लीमन हा लक्षात घ्या मराठवाड्यातल्या बीडमधला उठाव मोडून काढलाय. मॅकिनटोशने रामोशांच्या उठावासंदर्भात लक्षात घ्या चर्चा केली आहे, आणि खूप जणांना पटणार नाही, मॅकिनटोशने हे पुस्तक लिहिलेलं आहे. पटतं का बघा, मॅकिनटोशने हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे रामोशांचा इतिहास. मॅकिनटोशच उमाजी नाईकांच्या मागे लागलेला होता, आणि मॅकिनटोशकडेच ती केस गेलेली होती की बाबा उमाजी नाईकांना पकडावं म्हणून. हे त्यांचे मॅकिनटोश यांचे लक्षात घ्या उमाजी नाईकांबद्दलचे डायलॉग आहेत मित्रांनो. गौरव उद्गार मस्ट आहेत, पुस्तक मस्ट आहे, वर्तमानपत्र मस्ट आहे मित्रांनो. जमतंय? हे झाले आपले मित्रांनो 20 प्रश्न क्रांतिकारकांसंदर्भात मित्रांनो. ऑल दी बेस्ट आणि धन्यवाद.